हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. रात्रीचे 12 वाजले आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी रात्री 12 वाजताच जे काही आहे ते बोलते. दिवसभर व्हिडिओ बनवलेला असतो फोनमध्ये, पण सध्या मी एडिट नाही करत आहे. सध्या तुम्ही थंबनेल बघितला असेलच, टायटल बघितला असेलच. साहिलला नाशिकला काल घेऊन गेले आहे. त्याचे काही फोटोज पण आलेले आहे माझ्याकडं. काल खूप अख्खा दिवस फोनवरच गेला माझा. ॲक्च्युली सकाळी सकाळी आम्हाला माहीत पडलं, म्हणजे ना कॅन्सल झालं होतं वाटतं काहीतरी, त्यांना सेंट्रलला पाठवायचं. मग ते अचानकच सकाळी सकाळी माहीत पडलं काल. आईचा फोन आला. आईला कोणीतरी सांगितलं की त्यांना आज घेऊन जाणार आहे. मग मी पटकन विराजला पण फोन केला. विराज क्लासला गेला होता. त्याला म्हटलं, तुझा क्लास संपला का लगेचच तू साहिलकडे जा, कारण साहिल जाणार आहे आणि तू त्याला भेटून घे जाण्याच्या आधी. परत आपल्याला त्याला भेटता नाही येणार. तो म्हटलं ठीक आहे मम्मी. त्याला म्हटलं डायरेक्ट रिक्षा कर आणि जा साहिलकडं. तर तो गेला साहिलकडं. साहिलकडे गेल्यानंतर 3-4 तासानंतर त्यांना तिथून बाहेर काढलं. म्हणजे आमचं गावाला कसं लॉकअप आहे, जेल नाही आहे ना मोठं, लॉकअप आहे. तर ते का घेऊन गेले आहे ते पण सांगते तुम्हाला. तर ते लॉकअप आहे. मग आई गेली, माझा भाऊ गेला, माझा दुसरा एक भाऊ गेला, सगळे गेले तिथं. सगळ्यांना फोन करू करू मी सर्वांना तिथे पाठवलं. नाही का असं वाटलं की साहिल संग बोलायला भेटेल, आता परत भेटतं का नाही भेटतं बोलायला त्याच्याबरोबर. मग त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना डायरेक्ट तिकडं सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथं त्यांना मेडिकल चेकअप वगैरे झालं त्यांचा. त्याच्यानंतर बराच वेळ होते ते तिथं. तो साहिल विराजशी बोलला पण, त्यांचं बोलणं पण झालं. आणि साहिलने तेवढंच एक निरोप दिला की मम्मीला सांग आता तू काही येऊ नको. आणि विराजला म्हणला, नीट राहा, भांडणं करू नको, चुकीचं वागू नको, नीट राहा, एवढं विराजला बोलला आणि गेला. त्यांना गावावरनं का बरं घेऊन गेले, तर मला तर असंच कळलं आहे की त्या लॉकअपला खूप जास्त लोक झाले होते. त्याच्यामुळं 15-20 पोरं त्यांनी पाठवले आहे असं मला कळलं आहे. पण आतल्या गोष्टी मला काही माहीत नाही आहे. मला थोडं आहे मनामध्ये की काही कोण करतं आहे, काय करते, पण मी नाही बोलत. ठीक आहे, असो. कसं असतं ना, वेळ असती, वेळ येते आणि ती निघून पण जाते. वेळ कोणाची राहत नाही. आहे माझ्यावर वेळ आलेली आहे, थोडं आहे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, ते निघून जातील. तुम्हाला आता सर्वांना असं वाटणार की मी त्याला भेटायला जायला पाहिजे, तर मी नाही जाणार त्याला भेटायला. तो तो स्वतःच मला नको येऊ म्हटला आहे आणि मला पण जायचं नाही आहे. मी डायरेक्ट ज्या दिवशी बेल टाकणार त्यावेळेस मी जाणार आणि त्याला डायरेक्ट बाहेर काढणार. कारण की मी असं ऐकलं आहे, इथे कसं ना माझ्या गावात होता. गावात आई गेली, विराज गेला, भेटणं होत होतं आमचं, आम्हाला काय गोष्टी माहीत पडत होत्या, सगळं समजत होतं आम्हाला. पण हे जे झालं ते फार चुकीचं झालं. सेंट्रल जेलला पाठवायला नव्हतं पाहिजे त्याला. तो लहान आहे, तिथे काय होईल काय नाही. आणि तिथं भेटण्याची सिस्टीम जरा अवघड आहे. मला असं कळलं आहे की असं डायरेक्ट समोर पण नाही बोलता येत. इकडं फोन असतो, मध्ये गेट वगैरे असतं, तिकडं पलीकडे फोन असतो आणि फोनवर बोलायचं, असं काही आहे तिथे. आता तिथे गेल्यावरच माहिती पडेल. आपण तर कधी गेलो नाही आणि काय आपल्याला तसलं काही माहीतसुद्धा नाही आहे. तर जाणार आहे मी जेव्हा माझं बेल ॲप्लिकेशन मी टाकणार ना, जेव्हा त्याला सोडवण्याची प्रोसेस करणार ना, पण ती आत्ता नाही करणार, ती 2 महिन्यानंतर करणार. आणि मी काय जाणार नाही त्याला भेटायला. आणि तुम्ही मला कोणी बोलू पण नका की तू जा म्हणून. मी नाही जाणार, कारण की मला काही गोष्टी पाहवणार पण नाही डोळ्यांनी आणि नाही बघवणार. आता त्याची काय तिथे हालत आहे काय काही समजायला आम्हाला काहीच मार्ग नाही आहे. आणि कसं आहे ना, तिथे कुणाला जाता पण येत नाही. तुम्ही मला बरेचसे लोक म्हणजे ताईंनी मला व्हॉट्सअपला पण टाकलं आहे मेसेज की आम्हाला सांग, आम्ही जातो साहिलला भेटायला. म्हणजे मला इतकं खरं सांगते, मला इतकं छान वाटलं की तुम्ही एवढे सगळे मला म्हणजे आहेत. मला असं वाटलं की माझं कुणीतरी आहे नाशिकमध्ये. तुमचे जेव्हा कमेंट वाचले ना की माझं कुणीतरी आहे नाशिकमध्ये, की ज्यांना मी कॉन्टॅक्ट करू शकते, ज्यांच्याकडे मी जाऊ शकते आणि ते मला हेल्प करू शकतात. खरंच खूप छान वाटलं. आणि मी नाशिकला आले का नक्की
मी सांगेल की मी आलेले आहे. ठीक आहे. तर विराजला म्हणलं आता विराजचे क्लास चालू आहे आणि जायचं जरी असलं तरी मी एकटी नाही जाऊ शकणार नाशिकला. मला पडला प्रश्न, लाडूचा प्रश्न आहे मला. तिला सोडून जाऊ का तिला जाताना घेऊन जाऊ, कसं करू, 2 दिवसामध्ये माझं येणं होईल का, नाही होणार. खूप सारं मला असं टेन्शन झाले. साहिलने खूप टेन्शन दिलं मला. साहिलला म्हटलं होतं, साहिल परत असं काही करू नको आणि नीट राहा. आणि त्याच्यात ते काय झालं, साहिलची गाडी आहे ना, साहिलने गाडी घेतली होती, त्याचा हप्ता बाउन्स झाला. ते मला फोन आला होता की मॅडम हप्ता बाउन्स झाला, कारण की साहिलचा मोबाईल पण जमा आहे आत पोलीस स्टेशनला. तर आणि त्याच्या बँकेत मी कशाला पैसे टाकू ना, मी काही तो विचार केलाच नाही तेवढा. तर त्यांना म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करते 2-3 दिवसांनी, आत्ता सध्या नाही आहे, करते म्हटलं तुम्हाला पेमेंट. तर गाडीवाले पण म्हटले हो, म्हटले ताई आम्हाला कळलं त्याच्याबद्दल, तो आतमध्ये गेला, तुमचा नंबर इथे रजिस्टर होता, तर तुम्ही तेवढं पेमेंट करा त्याचा हप्ता गाडीचा. आणि साहिलची गाडी कुठं आहे तर ती तिथे एका मित्राकडेच दिलेली आहे गाडी त्याची. ठीक आहे असं. आणि मग साहिलला पटकन जाऊन मग थोडेसे कपडे वगैरे दिले, 4-5 शर्ट माझ्या एका भावाने, आणि हेच खाण्यापिण्याचं विराजने दिलं त्याला पटकन बाहेरून आणून संघ त्याच्या संघ. तो एकटा नाही आहे, 2-4 पोरं होते त्याचे याच्यामधले. आणि काय झालं ना, तुम्हाला एक सांगते, हे पहिलं पण प्रकरण मित्रांमुळे झालं होतं आणि हे सुद्धा प्रकरण एका मित्रामुळे झालेलं आहे. मित्र काय साहिलची त्या पोरासंग एवढी काही दोस्ती नाही आहे, पण जे मेन ज्यांनी समोरच्याला जास्त मारलेलं आहे ना, तो पोरगा अतिशय बेकार आहे. तो पोरगा खूप बेकार आहे आणि त्याच्यामुळं माझं पोरगा अडकलेलं आहे, त्या पोरामुळं. तो जर माझ्या समोर आला ना, मी त्याच्या 2-4 तोंडामध्ये मारणार त्या पोराच्या. मला इतका राग येतो आहे, मला इतका राग. तिथं पोलीस स्टेशनमध्ये पण त्याने खूप कल्ले केले वाटतं, खूप त्रास दिला वाटतं, म्हणून सगळ्यांना आता पाठवून दिलेले असं पण मला कळलं आहे त्या पोराने. ते पोरगं लई आगावे आहे, त्याच्यामुळंच माझं पोरगं अडकलेलं आहे. आणि त्या पोराला तर मी जाऊन भेटणारच आहे. त्या पोराला त्यांनी विनाकारण एवढं मोठं प्रकरण करून ठेवलं आणि त्याच्यामध्ये बाकीचे सगळे माझे पोरा त्या भांडणामध्ये हे झालेले. कारण की हा सगळे मित्र आहे ना तिथं, हे सगळे. आता 2 महिने काल गेला साहिल. मला काही फोटो व्हिडिओ सगळं आलेत मला, पण मी काही ते तुम्हाला नाही दाखवू शकत. ठीक आहे, दाखवल नंतर, आता काही दाखवू शकत नाही, कारण की आपलं पोरगा आतमध्ये आहे. मला नाही वाटत की मी काही चुकीचं काम करावं की माझ्या पोराला त्रास होईल, त्याच्यामुळं मी काही टाकणार नाही आहे. काही माहिती पडायलाच मार्ग नाही ना की काय चाललं असेल तिथं. कारण तिथं मी असं ऐकलेलं आहे की दुसरे लोक ना अशा कमी पोवायच्या प्रमाणात कामं वगैरे सांगतात, असं ऐकलं आहे. आता खरं माहीत नाही आहे काय तिथं कसं आहे आतमध्ये, ते साहिल आल्यावरच सांगल, नाही का. देवाला प्रार्थना करते की त्याला काही त्रास नको होऊन देऊ देवा आतमध्ये माझ्या पोराला. लय इनोसेंट पोरगा आहे माझा. आणि मला तुम्ही सर्वांनी मला असं म्हटले की ताई साहिलची चिठ्ठी वाचून दाखव, आम्हाला ऐकायची आहे. तर मी दाखवल. मला ना ती शोधावं लागेल. मी ती ठेवलेली आतमध्ये, खूप आतमध्ये आहे. आणि आमचं सध्या काल इकडं आम्ही थोडंसं चेंजिंग केलं आहे. माझं काय झालं ना, मी सगळे व्हिडिओ बनवलेले, पण अक्षरशः मला मोबाईल हातात घेतला, एडिटिंग करायला लागली का मला चिडचिड होती. मला नको वाटतं मला करायला एडिटिंग. म्हणजे असे छोटे छोटे व्हिडिओ बनवतो मग आम्ही ते तयार करतो ना, मला ते करायची सुद्धा इच्छा नाही माझी की मी ते बनवावा, ते टाकावा. पण हां, कसं आहे ना, मी इन्स्टाला मिनी ब्लॉग टाकत असते, कारण की मला त्याच्यावर मला काम येतं, मी ते काम करते. कपडे येतात, ते कपडे मी दाखवते, कारण की त्यातनं मला थोडं पैसे भेटतात, म्हणून मी ते व्हिडिओ छोटा मिनी ब्लॉग इन्स्टाला मी बनवून टाकत असते मी. ठीक आहे. आता गरज आहे आपल्याला काम करायची, काम तर नाही सोडू शकत मी माझं. पण लग्न नव्हतं करायलाच पाहिजे. तू पोरांना घेऊन राहायलाच पाहिजे होतं. तू कशाला लग्न केलं? तू लग्न केलं म्हणून ह्या गोष्टी झाल्या. तर मी परत एकदा सगळ्यांना सांगणार माझ्या मनातलं गोष्ट, मला ह्या लग्नाचा काळी मात्र पस्तावा नाही. मला असं वाटतं मी जे केलं ते खूप चांगलं केलं. मला कुठलाच पस्तावा नाही. हां, माझी पोरं थोडं लांब राहिली, तेवढं मला दुःख आहे माझ्या मनाला. त्यांना मला जवळ ठेवता नाही आलं. पण तुम्हीसुद्धा समजून घ्या, तुमच्या जेव्हा लाईफमध्ये असं काही कसं असतं, ज्याच्यावर बीतती ना
त्यालाच माहिती असतं. आता मला माहिती आहे मी कुठं कुठं राहिली, त्याच्यामुळं मी काय तुम्हाला एक्सप्लेन करू आणि मी कशी राहिली आणि काय झालं एवढ्या 10-12 वर्षात ते फक्त माझ्या जीवाला माहिती आहे. मला इकडचं पण नातं धरून चालायचं होतं, मला पोरं पण सांभाळायची होते, मला याची फॅमिलीसुद्धा घेऊन चालायची होती आणि मला माझ्या नवऱ्याला मला घेऊन चालायचं होतं. मला आहेत माझ्या काही मनात काही गोष्टी, की मला काही गोष्टी म्हणजे निभवायच्या होत्या आणि हे सगळ्या गोष्टी पण मला असं नाही वाटलं की कधी साहिलच्या बाबतीत असं काही होईल, कधीच नाही वाटलं मला. कारण की आमचं नेहमी बोलणं चालणं आणि मी माझ्या मुलांसंग आहे ना असं फ्रेंड म्हणून मी राहते. कधीच त्यांना असं जास्त दबाव आणणं किंवा मुलांना टॉर्चर करणं असं नाही एवढं करत मी. मी त्यांच्यासंग खूप छान पद्धतीने माझ्या मुलांचं बोलणं चालणं आहे. आणि बरेचसे असे मला म्हणतात की तुझे पोरं तुला विचारणार नाही, तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. ठीक आहे ना. पोरं विचारणार नाही, पण त्यांच्या मनात जे माझ्याबद्दल प्रेम आहे ना ते कधीच कमी नाही होणार. म्हणजे दोन्ही पोरांच्या मनात त्यांच्या आईबद्दल खूप जास्त प्रेम आहे. तुम्हाला एक सांगते, आत्ता विराजलामध्ये 5-6 दिवस सुट्ट्या होत्या. म्हणजे 11वीचे पेपर झाले, 12वीचे क्लास होण्याच्या आधी त्याला सुट्ट्या होत्या 4-5 दिवस. हॉस्टेलचे सगळे पोरं निघून गेले. विराज म्हणला, मम्मी मी जातो मामाच्या घरी, इथं काय करू म्हणे, इथं मेस पण बंद आहे. ठीक आहे म्हणलं जा. काहीतरी माझा भाऊ, तर विराजला माझा भाऊ तेच घरावरनं आमच्या घरात चालले ना प्रॉब्लेम, थोडंसं काहीतरी म्हणजे मला बोलला माझा भाऊ. ते विराजला इतकं लागलं, इतका राग आला विराजला की माझ्या आईला कसं बोलतात. विराजनी रात्री 12 वाजता घर सोडून निघून गेला आणि त्या रूमवर जाऊन राहिला विराज. नाही आला परत तो घरी. म्हणजे विराज माझ्याबद्दल कुणी काही बोललेलं माझं पोरगं नाही ऐकून घेत. साहिल तर अजिबातच ऐकून घेणार नाही माझ्याबद्दल कुणी काही बोललेलं. एवढं मला माझ्या पोरांवर विश्वास आहे. कारण की मी त्यांना तसं सांभाळलं आहे, तसं आमच्यामध्ये बॉन्डिंग आहे. आमचं प्रेम कुठंच कधीच कमी झालेलं नाही आमच्या तिघांमध्ये. आमच्या लाईफमध्ये कुणीही येऊ दे, पण माझ्या पोरांवरचं प्रेम आणि माझ्या पोरांचं माझ्यावरचं प्रेम हे कधीच कमी नाही आलं. तुम्ही हे आजमावून पण बघा आणि तुम्हाला मी साहिलच्या चिठ्ठीतसुद्धा मी तुम्हाला दाखवून देईन त्यांनी काय लिहिलं आहे. ती मी शोधन, मी तुम्हाला नक्की दाखवतो. त्याची चिठ्ठी वाचून दाखवून मी तुम्हाला. ठीक आहे. तर असं थोडंसं कमेंट करताना आहे ना माझाही विचार करा तुम्ही. मी कुठे राहिले असते, कुठे गेले असते, कसं काय केलं असतं, कुठून कमवले असते पैसे तर महत्त्वाचे आहे का नाही सांगा बरं. प्रत्येक गोष्टीला किती करून मी किती काम केलं असतं. 5,000 10,000. मी पार्लरचं बिझनेस पण टाकला होता, मला त्याच्यात काही भेटत नव्हतं. ते बंद केलं, ते लॉसमध्ये गेलं. त्याच्यानंतर मग आम्ही होम सर्व्हिस द्यायचो, माझी मैत्रीण आम्ही घरी जायचो, ऑर्डर घ्यायचो. पण असं नव्हतं काही की त्याच्यामध्ये मी खूप काही करू शकते, त्याच्यामध्ये असं नव्हतं होत काही. सगळं करून बसलेली, सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की आणि त्यांनी काही नाही, म्हणजे काही नाही केलं. मी सगळ्या गोष्टी पहिले प्रयत्न केलेले आहे आणि चांगला व्यक्ती आला लाईफमध्ये त्याच्यामुळे मी केलं. हाच जर व्यक्ती ड्रिंकवाला असता, कामधंदे करणारा नसता आणि मला विचारलं असतं, मी कधीच केलं नसतं. मी म्हणलं असतं बाई काय आगीतून निघून फोपाटात पडू, मी नसतं केलं. तो चांगला होता, सेटल होता, नोकरीवाला होता, हा विचार केला मी पहिले. मग मी त्याच्यासंग लग्नाला हो बोलले. आणि मला जेव्हा हे लग्न झालं ना तेव्हा मला मॅच्युरिटी होती. मी माझ्या मनाने हा निर्णय घेतला लग्न करण्याचा. मी कोणालाच विचारलं नाही. पण जेव्हा माझं पहिलं लग्न झालं होतं ना तेव्हा मला अजिबात काहीच कळत नव्हतं. फक्त मी 18 वर्षाची होती त्यावेळेस माझं पहिलं लग्न झालं होतं. आणि पहिलं लग्न अक्षरशः अशा व्यक्तीसंग माझ्या घरच्यांनी पण मला लावून दिलं ना की तो व्यक्ती कुठं सेटल नाही, कुठं कामाला नाही, काहीच नाही, काहीच नाही. पण जेव्हा मला लग्न करून म्हणजे ज्यांनी हे जमवलं की त्यांनी विचारच नाही केला, फक्त घालायची म्हणून घातली माळ आणि झालं म्हणून झालं ते लग्न. त्या लग्नाला काही अर्थच नव्हता. मला असं वाटतं कधी कधी किती माझं आयुष्याच्या जिंदगीची बर्बादी केली. ज्यांनी पण जमवलं ना तो तर मरून गेला, तो त्याचे कर्माचे फळं भोगले. ज्याने आमचं मेन मध्यस्थी होता ना तो निघून गेला. पण अजून पण काही लोक आहेत ते पण कर्माची फळं भोगणारच आहे. ठीक आहे ना, भोगणारच.
माझं ज्यांनी पण माझं कसं झालं ना, फक्त कसं काही करून लग्न करून टाकायचं म्हणजे आम्ही सुटलो बुवा. आता साहिलचं लग्न करताना त्याची कोणी जी समोरची समजा तिला पाहायला गेले, मला तिची जिम्मेदारी घ्यावी लागेल ना. माझा पोरगा असं आहे, अजून कामधंदे करत नाही, काय नाही करत, तर ते आपण लोकाची पोरगी आणतो तर आपण जिम्मेदारी घेतो ना. हां, की असंच ती पोरगी आणली आहे बाई, तू तू पाहून घे, असं नसतं ना. हां, हा चल साहिलने लव्ह मॅरेज करून आणली, गोष्ट वेगळी आहे. पण मी जर एखाद्याच्या घरी गेले पोरगी बघायला, सून करून घ्यायला मला, तर मला तिची जिम्मेदारी घ्यावी लागेल ना. मला माहिती आहे माझं पोरगं काही कामधंदा नाही करत आहे. हां, मग तसंच माझ्या बाबतीत झालं, माझ्या म्हणजे तसंच झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगते, फार चुकीचं झालं. पहिलं लग्न फार चुकीचं झालं आणि ह्या लग्नाचा मला काळी मात्र पस्तावा नाही आहे. मी केलं ते खूप चांगलं केलं मी, आणि त्याच्यामुळे मी आज सेटल आहे, एका घरात राहते आहे. कोणाचं काही टेन्शन नाही आहे मला, सुखाने झोपते मी, मला कशाचंच टेन्शन नाही आहे. राहिला माझा पोराचा प्रश्न, तो आज ना उद्या बाहेर येईल, मी त्याला बाहेर काढल आणि आमची ही वेळ आलेली निघून जाईल. मी खूप मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेली आहे, तर हे पण जाईल निघून. ठीक आहे ना. फक्त कसं असतं, वाईट बोलणारे लक्षात राहतात आपल्याला. अशा टायमाला कोण आपल्याला मदत केली आहे, कोण मदत नाही केली आहे, हे सगळं ह्याच टायमाला माहिती पडतं. माझा नवरा म्हणतो, जेव्हा आपण संकटामध्ये असतो आणि खरं तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक कळतात की कोण कसं आहे आणि आपल्याला कोण मदत करतं, तेव्हा खरं नात्यांची परखायची वेळ असते. आणि मी ह्या प्रकरणामध्ये आत्ता जे जे होतं आहे ना, याच्यामध्ये मी बऱ्याचशा लोकांना परखलं आहे की कोण कसं आहे आणि कोण कसं आहे, कोण मला मदत करते आणि कोण नाही करते मला मदत. ठीक आहे ना. तर चला, साहिल गेला आहे, काल त्याला घेऊन गेले आहे. आणि ठीक आहे, मी सध्या तर जाणार नाही मी. चला, बाय.